तर तुम्हाला पण अस्सल कोल्हापुरी घरगुती कांदा लसूण मसाला हवाय का आणि तुम्ही कोल्हापूर सोडून बाहेर राहता? चिंता करू नका, संपूर्ण भारतात हा मसाला तुम्हाला घरपोच मिळेल। तर हा मसाला कसा बनला जातो चला दाखवते। तर हा आपला अस्सल कोल्हापुरी मसाला 6 प्रकारच्या मिरच्या वापरून बनतो। तर यामध्ये देशी, संकेश्वरी, गुंटूर, बेडगी, लवंगी आणि काश्मीरी मिरच्या वापरल्या जातात। तर इथं आता आपण हे मोठं मीठ घेतलेलं आहे, हे देखील आपण उन्हात वाळवून घेतलेलं आहे। त्यानंतर ही कोथिंबीर घेतलेली आहे, ही कोथिंबीर आपण स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली आहे। तसेच इथं आपण हा देशी लसूण घेतलेला आहे। नंतर आपण जे निवडक खडे मसाले बघितले त्यातील काही तळून घेतलेले आहेत तर काही कोरडेच भाजून घेतलेले आहेत। तसेच इथं आपण कांदा आणि आलं घेतलेला आहे, हे आपण पूर्णपणे तळून घेतलेलं आहे, यामुळे आपला कांदा लसूण मसाला वर्षभर टिकतो। तसेच इथं सुकं खोबरं घेतलेलं आहे, हे सुकं खोबरं आपण पूर्णपणे खरपूस असं भाजून घेतलेलं आहे। तर इथं तुम्ही मिरच्यांची क्वालिटी बघू शकताय, मिरच्यांचा कलर पाहू शकताय। आपल्या मिरच्या लाल भडक असल्यामुळे आपल्या कांदा लसूण मसाल्याला लालसर असा कलर छान येतो। तर दर आठवड्याला आपली अशी सगळी पोती संपतात, तर आठवड्याला आपला 200 ते 300 किलो कांदा लसूण मसाला ट्रान्सपोर्ट होतो। तर इथं तुम्ही आपल्या खडा मसाल्याची क्वालिटी पाहू शकता, हा मसाला आपण एकदम निवडक वापरतो आणि सगळा मसाला आपला असा किलोनी येतो। तर कांदा लसूण मसाल्यासोबतच आपले बाकीचे मसाले देखील घरगुती आहेत। वडा मसाला, मालवणी मसाला, चिकन मसाला, नंतर बिर्याणी मसाला, फिश फ्राय मसाला आणि गरम मसाला, तसेच सोलापुरी काळा मसाला, कोल्हापुरी मटन मसाला, सांबर मसाला, मिसळ मसाला आणि आपला किचन किंग मसाला सुद्धा आहे। तुम्हाला पण असे मृणालीज मसाले घरपोच हवे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। तर उशीर कशाला करताय, पटकन आपले घरगुती मसाले ऑर्डर करा आणि जर तुम्ही जास्त क्वांटिटीत मसाले घेतले तर तुम्हाला स्पेशल डिस्काउंट सुद्धा मिळेल। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जाता जाता फॉलो करा।